सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित हितगुज हे त्यांचं पुस्तक. आणि आज जी गोष्ट किंवा लेख मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्याचं नाव आहे राक्षस. बरोबर, राक्षस. मीता माझी मैत्रीण अचानक पती निधनामुळे एकाकी झाली होती. तिचे 2 मुलगे, एक अमेरिकेत आणि दुसरा युरोपमध्ये स्थायिक झाले होते. तिचा खूप मोठा फ्लॅट होता. फ्लॅटमध्ये अगदी एकटी राहण्याची वेळ तिच्यावर फारशी यायचीच नाही. अगदीच काही कारणानं आलीच तर ती कुणाला तरी सोबत बोलावून घ्यायची. पती निधनानंतर थोडे दिवस मुलांकडे जाऊन परत ती आपल्या घरी आली. परंतु तिला एकटीला राहणं असह्य झालं. स्वाभाविकच आहे म्हणा. दुःख तर होतंच. विशेषतः रात्री अजिबात झोप येईना. सारखी भीती वाटू लागली. छातीत धडधड व्हायची. हाताला घाम यायचा. चक्कर आल्यासारखं वाटायचं. सगळ्या तपासण्या केल्या. शेवटी मानसिक आजार म्हणून नैराश्य जाण्याच्या गोळ्यासुद्धा डॉक्टरांनी देऊन बघितल्या. तिच्यात काही सुधारणा दिसेना. तिची अवस्था मला बघवेना. अशीच 2 वर्ष गेली. एके दिवशी मी ग्रंथालयात एका अमेरिकन पुस्तकामधील एक फोबियावरचा लेख वाचला आणि लगेच मला शंका आली. मी त्याला एकटं राहण्याचा आणि विशेषतः रात्री एकटं झोपण्याचा फोबिया तर नसेल. कारण तिचा नवरा गावाला जायचा तेव्हा बऱ्याच वेळा ती म्हणायची, मला रात्री एकटं झोपणं अगदी अशक्य आहे बरं. आणि माझी शंका खरी ठरली. आम्ही दोघी लगेच मानसोपचार तज्ज्ञांकडे गेलो. त्यांनी आमचं ऐकून तिला फोबियावरची ट्रीटमेंट दिली. 20 सेशन्स घेतले आणि तिची भीती कायमची गेली. फोबियावर उपचार असेल अशी आम्हाला अजिबात कल्पनाही नव्हती. मीता आता पूर्णपणे नॉर्मल झाली आहे. फोबिया आणि काळजी किंवा आपल्याला वाटणारी भीती यात काय फरक आहे बरं? फोबिया म्हणजे ज्यावेळी खरोखर भिण्यासारखं काहीच नसतं त्यावेळी एखाद्या गोष्टीची सहन न होण्या इतकी भीती वाटत राहते. मुलगा बाहेर गेलाय आणि मग खूप उशीर झाला तर आईला अपघात तर झाला नसेल ना हा विचार येणं ही झाली काळजी. पण वाहनावर बसण्याची किंवा वाहन चालवण्याचीच भीती वाटणं हा झाला फोबिया. या फोबियाची लक्षणं म्हणजे छातीत जोरात ठोके पडणे, हाताच्या पंज्याला घाम येणं, पाय थरथरणं किंवा कधीकधी छातीत दुखणं. फोबिया अनेक गोष्टींचा असू शकतो. पाण्याचा म्हणजे ॲक्वाफोबिया, हवेत उडण्याचा एरोफोबिया, वाहन चालवण्याचा ॲमॅक्सोफोबिया, अंधाराचा नायक्टोफोबिया, गर्दीचा ऑचिओफोबिया, अग्नीचा पायरोफोबिया, अनोळखी लोकांचा सेरोफोबिया, कुत्र्याचा सायनोफोबिया इत्यादी इत्यादी. याशिवाय आणखी असतील. माझी एक मैत्रीण शिक्षिका असून देखील तिला सभेत बोलण्याचा फोबिया आहे. फोबियाच्या लक्षणांवरून हा आजार अँक्झायटी न्यूरोसिस किंवा स्क्रिझोफेनिया म्हणूनही निदान केला जातो. परंतु फोबियाच्या पेशंटवर त्यांचे उपाय चालू शकत नाही. फोबिया जर जास्त प्रभावी म्हणजे त्याचे अटॅक्स येत असतील तर औषधं घ्यावी लागतात. नाहीतर योग्य उपचार आणि 10 ते 20 काउन्सिलिंगचं सेशन्स घेऊन 90% फोबिया निघून जातात. फोबिया जास्त असण्याचं कारण अद्याप शास्त्रज्ञांना समजलेलं नाही. परंतु ताणतणावाने त्याची तीव्रता वाढू शकते. पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये फोबियाचं प्रमाण वेगळं वेगळं असतं.
स्त्रियांमध्ये फोबियाचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्ती आहे, कारण टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्सचं प्रमाण स्त्रियांमध्ये कमी असतं. डॉक्टर जोसेफ वॉल्प यांनी सर्वप्रथम फोबियासाठी यशस्वी उपचार पद्धती पेनसिल्वानिया येथे 1960 साली शोधून काढली. त्यांनी असं शोधलं की फोबिया हे बरे होऊ शकतात. डॉक्टर मॅन्युअल झेन या मानसशास्त्रज्ञाने सर्वप्रथम फोबिया क्लिनिक म्हणजे फोबिया उपचार केंद्र न्यूयॉर्कमध्ये 1971 साली सुरू केलं. त्यांनी असं दाखवलं की फोबिया असणाऱ्या पेशंटने ती भीती प्रत्यक्षपणे 15 ते 20 सेकंदापर्यंत सहन केली तर तो फोबिया हळूहळू कमी होतो. त्याने पेशंट्सचे विचार दुसरीकडे वळवले. भीती वाटत असताना त्याला गाडीचे नंबर मोजायला सांगितले, जोराने बोलायला सांगितलं, एखादी वस्तू हातात घेऊन फिरवायला सांगितलं. त्याच्या संशोधनात त्यानं असं दाखवून दिलं की फोबिया असणाऱ्याचाच एका पेशंटने दुसऱ्या पेशंटला धीर दिलाय, त्याला मदत केली तर फोबिया लवकर जातो. या पृथ्वीवर फोबिया फक्त आपल्यालाच नाही, या कल्पनेने पेशंटला आधार मिळतो, असं फोबिया सोसायटी ऑफ अमेरिका मेरीलँडचा प्रेसिडेंट जेरिलिन रॉस असे म्हणतो. फोबिया घालवण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे ज्याची भीती वाटते तिला सामोरं जाणं किंवा तिला तोंड देणं. एका 50 वर्ष वयाच्या महिलेला लिफ्टमध्ये बसण्याचाच फोबिया होता. मग तिला तज्ज्ञ डॉक्टरांनी सुरुवातीला लिफ्ट फक्त आतून दाखवली. नंतरच्या आठवड्यात ते दोघे लिफ्टमध्ये शिरले. 5 आठवड्यांनी ते दोघे बरोबर लिफ्टमधून वर जाऊन खाली आले आणि 2 महिन्यानंतर ती महिला एकटी तिच्या आयुष्यात प्रथम लिफ्टचा प्रवास यशस्वी तऱ्हेने पार करून परतली आणि तिला खूप आनंद झाला. फोबिया हा कितीही दीर्घकाळ असेल, पण तो घालवण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करता किंवा तुमची किती उत्कट इच्छा आहे त्यावर तो जाणं हे अवलंबून आहे. काही फोबिया जाऊ शकत नाहीत, याचं कारण एकच, प्रयत्न कमी पडतात. तेव्हा आता कोणत्याही फोबियाला सोबतीला ठेवू नका. अशी प्रचंड भीती वाटत असेल किंवा कुठचा फोबिया असेल तुम्हाला, प्रयत्न करा आणि तुमचा फोबिया नक्की जाईल, अगदी खात्री आहे मला. धन्यवाद. अशाच एका छानशा पोस्टसह उद्या परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.